साने गुरुजींनी तुरुंगामध्ये असताना आपल्या जीवनातल्या 40 रात्री फक्त आईसाठी खर्च केल्या आणि कादंबरी रचली श्यामची आई. अत्यंत सुंदर. ते स्वतःचा एक अनुभव सांगतात की मी 8 वर्षाचा असताना पुण्यामध्ये आश्रमशाळेमध्ये राहत होतो. आश्रमशाळेमध्ये असताना एक दिवस मला स्वप्न पडलं आणि रात्री आई स्वप्नामध्ये आली, श्याम मी फार आजारी आहे रे, मला भेटायला येतोस का? मला जाग आली आणि घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 11 वाजले होते आणि वाटलं की सारखं आईचं चिंतन करतोय म्हणून मला स्वप्न पडलं असेल कदाचित. पुन्हा झोपलो तर ते स्वप्न, श्याम मी फार आजारी रे, मला भेटायला येशील? घड्याळात पाहिलं तर आता घड्याळामध्ये पहाटचे 3 वाजले होते आणि त्यावेळी आईचे शब्द आठवले, श्याम ब्रह्ममुहूर्तावर आणि पहाटे पडलेलं स्वप्न कधीही खोटं ठरत नाही. आई खरं तर आजारी नसेल ना. पहाटे उठलो, आंघोळ केली, सकाळ होत आली, मित्रांना बोलावलं, पण त्यावेळी पुण्यातून पारघरला जाण्यासाठी 5 रुपये लागत होते आणि माझ्याकडे 1 पैसा सुद्धा नव्हता. मित्रांना विनंती केली, मित्रांनी 4-4 आणे केले, अवघे 3 रुपये झाले. वाटलं कुणीतरी बसस्टँडला भेटेल, त्यांच्याकडून आपण उसने पैसे घेऊ. 3 रुपये घेऊन मी बसस्टँडला आलो. सकाळच्या पहाटे 5 वाजलेले असतील, 6 वाजले, 7 वाजले, ओळखीचं तर कोणी भेटलंच नाही. शेवटी 12 वाजले. पोटात अन्नाचा कणही नव्हता, भूक तर लागलीच नाही, पण सारखी आईची आठवण येत होती. शेवटी 6 वाजले संध्याकाळचे आणि मुंबईहून येणारी एक गाडी, त्याच्यातून एक जोडपं उतरलं. भली मोठी बॅग हातात होती. त्याने विचारलं, ए पोरा, ही बॅग नेऊ लागशील का? तुला खाऊला पैसे देईल. काका किती पैसे देताल तुम्ही? किती हवेत तुला? मला फक्त 2 रुपये पाहिजेत. 4 रुपये देतो, घरापर्यंत बॅग घेऊन चल. बॅग मी डोक्यावर उचलली, पण बॅग डोक्यावर घेतली चुंबळच नव्हती. इतकी बॅग रुतली, इतकी बॅग रुतली, डोक्यावर खड्डं पडलं. पोटात अन्नाचा कण नव्हता. भोवळ यायची. कुठेतरी भिंतीचा आधार घेत जोडपं पुढे, जोडपं मागे, मी पुढे, जोडपं मागे, मी पुढे. मी मागे पाहायचो आणि पुढे चालायचो. 100 फुटावरती ते जोडपं असेल. मला वाटलं पळत जावं आणि ती बॅग खाली ठेवावी. भिंतीचा आधार घेतला, पण बॅग डोक्यावरून निसटली, ती ताडकन खाली पडली. बॅगला तडा गेला आणि तिचं लॉकच तुटलं. तो मालक जवळ आला, मागे पुढे पाहिला आणि खाडकन कानामागे लावली. लाज वाटत नाही? एवढी महागडी बॅग तोडलीस तू? अंतःकरणाची लाही लाही झाली. डोळ्यातलं पाणी डोळ्यांच्या पापण्यांपर्यंत येऊन थांबलं. ते वाट पाहत होतं, आता कुठून वाट मोकळी करून देतोय मी. मी खाली पाहू लागलो आणि अंगठ्याने जमीन कुरतडू लागलो. तेवढ्यामध्ये त्या मालकिनीला दया आली आणि तिनं अवघा 1 रुपया माझ्या हातावरती टेकवला. तो 1 रुपया घेऊन मी बसस्टँडला आलो. शेवटची गाडी होती. आईची सारखी आठवण येऊ लागली. वाटलं आता ही जर गाडी गेली ना तर आज काही आईची भेट होणार नाही. शेवटची गाडी होती आणि त्या शेवटच्या गाडीमध्ये मी बसलो. कंडक्टरने बेल मारली. गाडी निघाली मुंबईच्या प्रवासाला आणि कंडक्टर तिकीट मागण्यासाठी आला. पोरा कुठलं तिकीट पाहिजे? काका पालघरचं तिकीट पाहिजे. पैसे आहेत का? 4 रुपये हातावरती टेकवले. अरे 5 रुपये तिकीट आहे, पैसे घेत नाहीत आणि तोंड वर करून बसमध्ये निघतात. पैसे नाहीत हो काका माझ्याकडे. तेवढ्यात पाठीमागून एका म्हाताऱ्याने आवाज दिला, मास्तर शेवटची गाडी, घ्या पोराला गाडीमध्ये. तिकीट संपलं ना, पोरग पायाने चालत येईल. का रे पुढे पायी चालत येशील का? हो काका. पैसे येत ना, तेवढंच तिकीट द्या मला. पालघरच्या जंगलापर्यंत गाडी येऊन थांबली. कंडक्टरने बेल मारली. डोक्यापर्यंत असणारी झाडी, डोक्यापर्यंत वाढलेलं गवत, त्या गवतातून वाट मिळेल तशी मी चालत होतो. रातकिड्यांची किरकिर, रातकिड्यांचे नाना प्रकारचे आवाज, कोल्ह्या कुईचे आवाज, वाघाची सिंहाची डरकाळी, हत्तीची चित्कार. कुठेतरी झाडांची पानं वाजली की मनात भीती वाटायची. मिळेल तिकडे वाट शोधत आणि मिळेल तिकडे वाट सापडत मी घराचा रस्ता शोधत होतो. पळत होतो, धडपडत होतो, ठेचाळत होते पाय, कुठेतरी पडत होतो. मनात भीती वाटायची आणि त्यावेळी आईचे शब्द आठवायचे, श्याम
भीती वाटली ना की रामरक्षा म्हणायची बरं. रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशं भजे रामेना भेता निशाचर चमो भो राम मामुद्दरहा. रामरक्षा म्हणत म्हणत मेल तिकडून ठेचाळत पडत धरपडत शेवटी घरापर्यंत आलो. अर्ध दार उघडवतं, मिनमिनता दिवा आत होता, तो प्रकाश बाहेर पडला होता. घरात जाऊन पाहिलं, कोपऱ्यात पिठाची आरास मांडली होती, त्यावर एक पंती तेवत होती. भाऊ जवळ गेलो, गुडघ्यात मान घालून खाली भाऊ पाहत होते. मी गेलो जवळ, भाऊला हलवलं. भाऊने माझ्याकडे पाहिलं. भाऊ, आई कुठे? आई, सांगा तिला श्याम आलाय. पाणी गरम करावं म्हणावं, मला हातपाय धुवायचेत. मी काय विचारतोय भाऊ, आई कुठे? आई. माझ्याकडे पाहिलं आणि भाऊंचे डोळे भरून आले, पण शब्द ओठातून स्फुरेना. भाऊंनी पुन्हा मान खाली घातली. मी आईला मी पाहिलं समोर पुण्यातली मावशी आली होती, पुण्यातली आत्या आली होती, मुंबईची मावशी आली होती. आणि स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं तर आमची अक्का अंगाचं आळं करून चुलीत जाळ घालता घालता, अर्धवट जाळ होता आणि तशी झोपली होती. मी अक्काजवळ गेलो आणि तिला धरून हलवलं. माझ्याकडे पाहिलं तशी ती उठून उभी राहिली. अक्का, आई कुठे आपली? आई, सांग तिला श्याम आलाय म्हणावं. माझ्याकडे पाहून आश्चर्याचा धक्का बसला अक्काला. श्याम, आपली आई नाही राहिली. आपली आई गेली. कुठं? गोठ्यावर गेली. नदीवर आंघोळीला गेली? नाही श्याम. मंदिरात भजनाला गेली? नाही श्याम. मामाच्या घरी गेली? नाही श्याम. भाऊंचं तिचं भांडण झालं? नाही श्याम. मग कुठं गेली आपली आई? सांग तिला श्याम आलाय म्हणावं. श्याम, आपली आई आपल्याला सोडून कायमची देवा घरी निघून गेली. सारखी तुझा धावा करत होती, शेवटपर्यंत म्हणत होती, श्यामला बोलवा माझ्या, श्यामला बोलवा माझ्या, श्याम 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 श्याम. शेवटी सुद्धा तुझं नाव मुखात होतं आईचं. तुझं नाव घेत आईने शेवटचा श्वास घातला. डोळे झाकत नव्हते आईचे, तुझी वाट पाहत होती. श्याम, तुला पुण्यात पाठवली होती रे माणसं, नाही सापडला तू. शेवटी प्रेत ठेवता आलं नाही आईचं. आणि त्यावेळी जाणीव झाली, 2 महिन्याचा पुरुषोत्तम स्वयंपाकघरात एका पाळण्यामध्ये ठेवलेला होता. मोठ्यानं आरोळी ठोकली, आई. शेजारच्या आयाबाया धावत आल्या आणि एक छोटासा मुलगा स्वतःच्या आईच्या पदराला धरून घराकडे येत होता. आई, श्यामदादा आलाय. आई, श्यामदादा आलाय. बघ ना आई, श्यामदादा आलाय. आई. त्यावेळी मला कळालं, या पोराला आई म्हणण्यासाठी आई आहे. उद्यापासून मी कोणाला आई म्हणावं. रडत रडत 10 दिवस गेले आणि 10वा दिवस उजाडला. गंगेवरती दशक्रिया, पण पिंडाला काही कावळा शिवेना. शेवटी आमचे भाऊ समोर गेले आणि शपथ घेऊ लागले, शोध्या पिंडाला कावळा, नाही ठेवणार ऋणामध्ये ठेवणार नाही आम्ही पोराला. तुम्हाला काळजी वाटते ना, नाही देणार अंतर आम्ही पोरांना, नाही करणार दुसरं लग्न. आम्ही पाया पडाव का तुमच्या? शोध्या पिंडाला कावळा. पण तरी सुद्धा पिंडाला कावळे शिवेना. मावशी समोर आली आणि म्हणू लागली, ताई, शिव दे ग पिंडाला कावळा, नाही देणार लेकराला अंतर मी कधी. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. आत्या रडू लागली, वहिनी, नाही करणार तुमच्या लेकराला आमच्यापासून दूर, नाही करणार भेदभाव, अंतर देणार नाही. शोधा पिंडाला कावळा. तरी सुद्धा कावळा शिवेना. मग आमच्या अक्का समोर गेली, आई, तुला माझी चिंता वाटते का ग? सारखी फिरते मी, असं वाटतंय ना तुला आई? आता गेली ना तू आई, नाही फिरणार गावामध्ये. शाळेतून आले ना आई, घरची सगळी कामं करेल ग, स्वयंपाक सुद्धा शिकेल ग. तू म्हणते ना सारखी गावामध्ये फिरते, नाही फिरणार आई. घरातली सगळी कामे करेल, स्वयंपाक करेल, घरात धुनी भांडी करेल, भाऊंना माघारी नाही बोलणार ग आई. तुला माझी काळजी वाटते ना,
नाही फिरणार ग गाई गल्लीमध्ये आता. आई शिवदे पिंडाला कावळा. कुठून या लेकरांमध्ये शहाणपण येतं माईबाप, काही सांगता येत नाही गड्या. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्यावेळी 1.5 वर्षाची होती चिमुरडी मुक्ताई. हळूहळू मोठी होऊ लागली. पण त्यावेळी छोट्याशा चिमुरड्या मुक्ताईने ताटी बंद करून रुसलेल्या माऊलीला उपदेश करावा की मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई 3 भावंडाची आई झाली. कुठून शहाणपण येतं या लेकरांमध्ये. आई मला सगळं येईल ग, पण माझी वेणी नाही घालता येणार आता. आई तू गेली ना, माझी वेणी कोण घालेल ग. पण शेजारच्या हौसा काकूंकडे जाईल आणि काकूंना सांगेल काकू तुमची सगळी कामे करते मी, धुनी भांडी करेल, काकूंना काम करू लागेल. आणि सगळं काम आवरलं की हळूच काकूंना म्हणेल काकू माझी आई गेली हो, माझी वेणी घालून द्याल का काकू. शेवटी मी समोर गेलो, पण पिंडाला कावळा शिवे नाही. आई शिवदे ना पिंडाला कावळा. तुला माझी काळजी वाटते ना की मी शिकणार नाही म्हणून. आई फार शिकेल ग, खूप मोठा अभ्यास करेल, येणार नाही गावाकडे परत. शिक्षणासाठी पैसे कमी पडले ना, पुण्यात माधुकरी मागेल आई, पण घरी नाही परतणार. शिकून खूप मोठा साहेब होईल. हे आई शिवदे ना पिंडाला कावळा. तरी सुद्धा पिंडाला कावळा शिवेना. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की भाऊंना बायको गेलेली कळाली, आत्याला वहिनी गेलेली कळाली, मावशीला बहीण गेलेली कळाली. पण माझा धाकटा पुरुषोत्तम नावाचा भाऊ जो 2 महिन्यांचा आहे, ज्याला आई म्हणजे काय हे कळत नाही, ज्याच्या मुखातून आई शब्द बाहेर पडला नाही. भूक लागली की रडायचं, दुधाची धार मुखामध्ये येते. दुधाची धार मुखात आली की माझं पोट भरतंय, कोणीतरी येतंय मला चमच्याने दूध पाजतंय. फक्त भूक लागली की रडायचं आणि भूक शांत झाली की शांत व्हायचं. ज्याला आई म्हणजे काय हे कळालं नाही, ज्याला आई कळायच्या आत आपली आई निघून गेली. उद्यापासून त्या पुरुषोत्तमचा सांभाळ कोण करेल, कोण त्याला दूध पाजेल, कोण त्याला आंघोळ घालेल. पळत 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 घरी आलो. पाळण्यातल्या पुरुषोत्तमला उचललं, खांद्यावर टाकलं, टॉवेल टाकली वर आणि पळत 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 गंगेवर आलो, स्मशानभूमीमध्ये आलो. आणि आत्याकडे गेलो नाही, भाऊंकडे गेलो नाही, शेजारच्या काकूंकडे गेलो नाही, अक्काकडे गेलो नाही, तर मावशीकडे गेलो आणि मावशीचा पदर धरून हलवू लागलो. मावशी असं म्हणतात की माय मरो आणि मावशी ओरो. मावशी आमची आई गेली ग, उद्यापासून आम्ही आमचं कसंही करू, आम्ही कसंही जगू, काहीही खाऊ, पण मावशी या पुरुषोत्तमला उद्यापासून तुझ्यासोबत नेशील का ग, तुझ्यासोबत याला मुंबईला नेशील. मावशी असं म्हणतात की आई नंतर मावशीच माणसाची माय असते, आमच्यासाठी नाही ग, या पुरुषोत्तमसाठी त्याची माय होशील का. याला कसं खाऊ घालायचं नाही आम्हाला कळणार, याला कशी आंघोळ घालायची नाही आम्हाला कळणार. हा जर रडू लागला तर हा का रडतोय हे नाही आम्हाला कळणार. आम्ही आमचं कसंही करू मावशी, माधुकरी मागू, पण या पुरुषोत्तमसाठी त्याची माय होशील का. ज्यावेळी शब्द ऐकले आणि त्या मावशीच्या अंतःकरणामध्ये मायेचा पाजर फुटला, त्या पुरुषोत्तमला आपल्या जवळ घेतलं आणि सांगितलं ताई शिवदे ना ग पिंडाला कावळा. तरी पिंडाला कावळा शिवेना. शेवटी ही मावशी पिंडाजवळ गेली, मांडी घालून बसली. 2 महिन्याच्या लेकराला मांडीवर घातलं, त्याच्या अंगावरती मायेचा पदर टाकला, त्याला छातीशी लावलं, त्याला अंजारू लागली, गोंजारू लागली, पटापट पटापट त्याचे मुके घेऊ लागली आणि सांगू लागली ताई आजपासून श्याम तुझा म्हणून ओळखला जाईल, पण पुरुषोत्तम यशोदेचा नाही तर या मावशीचा म्हणून ओळखला जाईल. नाही देणार तुझ्या लेकराला अंतर, अधूनमधून येत जाईल पुण्यात, लेकरांकडे लक्ष देत जाईल, दाजीकडे लक्ष देत जाईल आणि पुरुषोत्तमला स्वतःच्या नजरेआड कधीच होऊ देणार नाही. पटा 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 त्याची मुके घेऊ लागली. लिंबाच्या झाडावर 2 कावळे बसलेले होते, त्यातला एक कावळा उडाला, असा उडत उडत खाली आला, पिंडाजवळ आला.
भाताच्या गोळ्यामध्ये त्याने चोच लावली, पिंडाला स्पर्श झाला आणि त्यावेळी माझ्या अश्रूचा बांध फुटला. साने गुरुजी सांगतात, त्या कावळ्याकडे पाहून मी बोलू लागलो, आई जोपर्यंत जगत होतीस तोपर्यंत जगली आमच्यासाठी, आणि मेल्यानंतर तुझा जीव अडकला तो सुद्धा आमच्यासाठी. असं म्हणतात की दोरी जळते पण पीळ जळत नाही, माय जाते पण तिचं मातृत्व काही संपत नाही. जी डोळे मिटेपर्यंत नाही तर गेल्यानंतर सुद्धा आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करते. जगाच्या पाठीवरती ती फक्त आपली माय असते. जिवंत होतीस तोपर्यंत आजार लपवला, एवढा मोठा आजार, पण सांगितलं नाही कधी. आजार शेवटच्या टप्प्यात जाऊन पोहोचला आणि डॉक्टरांनी सांगितलं आता खर्च करून उपयोग नाही, खर्च झाला तर माझी लेकरं बाळ उपाशी मरतील, म्हणून एवढा मोठा पिशवीचा आजार स्वतःच्या जीवासोबत घेऊन गेलीस.